निरनिराळ्या विषयावर बोलणार आहे त्याला फूडबद्दल. फूडचं इम्पॉर्टन्स काय, सायन्सचा व्ह्यू काय फूडचा, वेदामध्ये काय म्हटलेलं आहे, आपल्या महाभारतात काय म्हटलं आहे फूडबद्दल, अशा व्हेरियस गोष्टीबद्दल मी फूडबद्दल सांगणार. तर फूडचं इम्पॉर्टन्स काय सगळ्यांना सांगायला आपल्याला माहिती आहे, आपलं जीवन आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आता आपल्याला सुपर मार्केटमध्ये जाऊन पटकन पैसे घेऊन घरी आणता येतं. पूर्वी असं नव्हतं. म्हणजे हंटिंग गॅदरिंग जे होतं, आणि ते जरी पूर्वी लोक मांस खात होते तरी मांस खाण्याचं प्रमाण कमीच होतं, कारण त्या शिकार करणं थोडं सोपं नाही. आता तुमच्याकडे बंदूक आहे, तेव्हा धनुष्यबाण मारून तो बाण त्याला लागला पाहिजे, भाला फेकला तर लागला पाहिजे. इव्हन हे वाघ शिवायचे शिकार करतात, त्यांच्या शिकारी 20% कमी वेळात सक्सेसफुल होतात, कारण त्यांच्या हात प्राणी पडारपणी ते जोरात पडतात. त्यामुळं पूर्वी लोक म्हणजे वाईल्ड मीठ खायचे, पण ते जास्ती कोणते शाकाहारीच लोक होते, शाकाहारीच खायचे. आणि आपली सगळी शरीराची रचना अशी आहे की ती शाकाहार करण्यासाठी आहे. त्याच्याबद्दल मी नंतर थोडं सांगेन. तर फूडला असं प्रचंड इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे फूड शेअर करणं आहे ना, आपल्या जे आहे ते शास्त्रामध्ये वाटून खाणं ते फार महत्त्वाचं होतं, कारण सगळ्यांना इझिली फूड मिळायचं नाही. आणि अशा आपल्याकडे अशी काय सोशल सिक्युरिटी काही नव्हती इंडियामध्ये, पण लोक एकमेकाला मदत करायचे. आता मला आठवतं आजोबांच्याकडे रामदुर्गावर मी 1-2 वर्ष होतो. रोज सकाळी भिक्षेकरी यायचे, जोडी असायची त्यांच्याकडे, त्याच्यामध्ये 3-4 कप्पे असायचे. कधीही कुणी त्याला नाही म्हणायचं. मूठभर पीठ घाल, तांदूळ घाल, जे तुमच्याकडे असेल ते, अर्धी भाकरी घाल, व्हॉटेवर, पण ते भिक्षेकरी असे यायचे आणि त्याला कधी कोणी नाही म्हणायचं नाही. आणि दुसरं होतं म्हणजे अनेक यंग स्टुडंट जे होते, विद्यार्थी, ते अनेक माधुकरी मागून शिकायचे, कारण त्याला शिकायला. माझाच एक मित्र ते आता वाढले, ते मोठे नेफ्रॉलॉजिस्ट झाले, त्यांनी अनेक शोध लावले. याच्यामध्ये अनेक मशिनी निर्माण केल्या त्यांनी नेफ्रॉलॉजिस्ट म्हणून. ते अशी माधुकरी मागून शिकले होते, कारण घरी वडील भिक्षुक होते, लहान गावात होते, माहूर नावाचं गाव त्यांचं. तिथे त्यामुळे ते माधुकरी मागून शिकले. असे अनेक लोक आहेत जे माधुकरी मागून शिकून मोठे झाले. हे अनेक, हे रँगलर वगैरे जे काय आहेत, तर परांजपे मला त्यांचं नाव आठवत नाही, हे अनेक लोक हे माधुकरी मागून शिकलेले आहेत. आणि त्याला कोणी वाईट समजलं नाही. ते मनुष्य धडपड करतोय ना, तर म्हणून त्याला मदत केली पाहिजे. त्यामुळे असं भीक मागतो असं वाटायचं नाही लोकांना. त्याला त्याच्याबद्दल आदर असायचा. आमच्या आजोबांच्या घरी मला आठवतं एक मुलगा रोज एक जेवणासाठी यायचा. आम्ही सकाळी जेवायला बसलो की तो आमच्या घरून जेवायचा, आम्ही जे खातो तो खायचा. आणि त्याला काहीतरी करायला मिळावं म्हणून त्याला आजोबा त्याला पूजा करायला सांगायचे. आमच्या आजोबांच्याकडे 50-60 तरी देव होते, एवढं ताबडतोब देव होते. तो बसून पूजा करायचं आणि जेवायचं, म्हणजे चालेल जायचं. पण किती चांगली सोय ना, म्हणजे त्याला एक जेवण त्याला चांगलं जे मी खातोय त्याला मिळायचं. तर फूडचं असं फार महत्त्वाचं असं खूप आहे फूड. याच्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, अन्नाची निंदा करू नये, अन्न न निंद्यात. आणि त्याची काही लोकांना अशी सवय असते, फूड समोर आलं आधी त्यांना फॉल्ट दिसतात. त्यातलं चांगलं काय चव बघायच्या आधीच ते गरम नाही आहे किंवा दिसायला काहीतरी फरी दिसतंय, हे असं चांगलं नाही. फूडचा आदर केला पाहिजे आपण. फूड हे फार महत्त्वाचं आहे, त्याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे. आता आपण किती भाग्यवान आहोत, आपल्या इथं हवं ते खायला मिळतं आहे ना. कुठल्याही देशात आपण फूड खाऊ शकतो. असं पूर्वी काय नव्हतं. इंडिया सोडायच्या आधी मी कधी काही इटालियन खाल्लं नव्हतं ना, ग्रीक खाल्लं होतं म्हणजे. पण आता आपण भाग्यवान होतो, आपल्याला हवं तर तो चॉईस आहे. तर फूडबद्दल ह्याच्यामध्ये ऋग्वेदामध्ये 10व्या मंडलामध्ये 127 सूक्त जे आहे ते भिक्षू सूक्त म्हणून प्रसिद्ध आहे. भिक्षू म्हटलं पण त्याच्याबद्दल अन्नाबद्दल लिहिलं आहे. त्यातल्या काही श्लोकांचा मी तुम्हाला अर्थ सांगतो, अतिशय चांगलं आहे. आता लावतो. तर त्यातलं द गिफ्ट ऑफ फूड टू द हंग्री पीपल ही त्याची थीम आहे. गिफ्ट ऑफ फूड टू हंग्री पीपल ही त्याची थीम आहे. त्या सूक्ताची 127 सूक्त आहे, भिक्षू सूक्त. त्यांनी ते लिहिलं पहिल्या ह्याच्यामध्ये, हंगर शुड नॉट बी कन्सिडर्ड ए डेथ पनिशमेंट. त्यामुळे भुकेमुळे कोणी मरू नये, आहे ना. इन्फ्लिक्टेड बाय द गॉड, म्हणजे देवानी पनिशमेंट म्हणून केलेलं नाही की भूक ही आहे ना, ती माणसाने निर्माण केलेली आहे. वन हू डज नॉट गिव्ह गेट्स नो सिम्पथायझर व्हेन ही इज इन नीड. कारण असे आयुष्यात वर खाली होत असतात ना, कधी कोणाचा जॉब जातो, कधी आहे ते मिळकत बंद होती, त्यामुळे त्याला वाईट दिवस असेल मग त्याच्याकडे कोणी सहानुभूतीने बघत नाही. तर त्यामुळं आहे त्या लोकांना हंग्री माणसाला फीड करावं. वन हू हॅज फूड इफ ही हार्डन्स हिज माइंड टुवर्ड्स अ बेगर डज नॉट गेट सिम्पथी व्हेन ही इज इन नीड. त्यांनी जर नाही दिलं तर त्यालाही पण त्याच्या गरजेच्या वेळेला त्याला कोणी देत नाही. One who gives food to hungry person is made a friend by the receiver.
तुमच्यामध्ये फ्रेंडशिप निर्माण होते फूड. आपल्याकडे मित्राची लक्षणं सांगितलेली आहेत. मित्र कोणाला म्हणायचे? ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याति पृच्छति. ददाती म्हणजे देतो, हां, तर प्रतिगृह परत घेतो, हां, त्या घरच्याकडे परत घेऊन तुम्हाला त्यावर मदत करेल. गुह्यम आख्याति पृच्छति, तुमचे सिक्रेट्स आहेत ते शेअर करतो. आपले सिक्रेट तुम्हाला सांगेल, तुमचे ऐकून घेईल. हां, भुंगते भोजयतही चैव षड्विधम मित्ररक्षण. भुंगते मी तुमच्याकडे जेवतो आणि तुम्हाला जेवायला घालतो. त्यामुळे हे फूड हे लोकांना एकत्र आणण्याचं हे आहे. त्याच्यामुळे मैत्री निर्माण होती. आणि आपल्याकडे म्हणतात ना, खाल्ल्या मिठाला जागावं, खाल्ल्या अन्नाला जागावं. पण पीपल रिमेन ग्रेटफुल फॉर एव्हर असं फूडमुळं. एक त्यातला फार चांगला श्लोक आहे, तो माझ्या लक्षात आहे ऋग्वेदातला. मोघम अन्नम विंदते अप्रचेता. मोघम म्हणजे विनाकारण, फुकट, युजलेस ॲक्टिव्हिटी. हा मोघम विंदत अन्नम अप्रचेता. प्रचेता म्हणजे विद्वान मनुष्य, अप्रचेता म्हणजे मूर्ख मनुष्य. मूर्ख मनुष्य विनाकारण अन्न मिळवतो. सत्यम ब्रवीमी वदैच्छत असेल ते म्हणतो, मी खात्रीपूर्वक सांगतो, ऋषी म्हणतात की त्याचा या जगामध्ये नाश होईल. तो नक्की त्याचा नाश होईल, तो काही भल होणार नाही त्याचा. न आर्यमानं पुष्यती. आर्यमान नावाच्या पूर्वी वैदिक काळामधले देव निराळे होते. इंद्र, आर्यमान, वरुण हे देवाची आपण उपासना करत नाही. न आर्यमानं पुष्यती नो सखाय, मित्राला देत नाही. आणि केवल अघो भवती केवल आगी. हे शेवटचं कदाचित काही लोकांना माहिती असतं. केवल अघो, केवल अघो म्हणजे पाप, अघ म्हणजे पाप. केवल अघो भवती, पापी होतो. केवल आगी, केवळ एकटा खाणारा हा पापाचा धनी होतो. त्यामुळे पुढे शेअर करावं ही त्यातली सेंटिमेंट आहे अशी. चांगला श्लोक आहे तो. आणि आणखी त्याचा मी तुम्हाला अर्थ सांगतो. इन अ हाऊस वेअर मील्स फुल ऑफ टेस्ट आर केप्ट रेडी फॉर गेस्ट अँड सॅक्रिफायसेस आर परफॉर्म, दॅट हाऊस इज लाईक अ हेवन. आता आपण स्वर्गात आल्यासारखंच आहे आज इथे. त्यांच्याकडे पूजा आहे, त्यांच्याकडे जेवण आहे, त्यामुळे स्वर्गात आल्यासारखंच आहे आज इथे. अरुक्षितम अन्नम रूपहा. ते म्हणतात स्पायसी मील्स मेक अ मॅन चार्मिंग. स्पायसी फूड खाल्ल्याने मनुष्य चार्मिंग होतो असं यांचं म्हणणं आहे. आता आपल्या ह्याच्यामध्ये महाभारतात लिहिलेलं आहे कधी जेवावं. ते म्हणतात सायं प्रातः मनुष्याणाम आश्रम वेद निर्मितम. सायं प्रातः म्हणजे संध्याकाळी आणि सकाळी हे 2 वेळा खाणं हे वेदाने सांगितलेलं आहे. मध्ये खाल्लं पाहिजे असं नाही. हां, तस्मात. आणि आता मांस खाणं वाईट म्हटलेलं आहे. एक मला कधीच कळलेलं नाही आहे की मधुमांसाचं वर्जनम हे ब्रह्मचर्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. आता मधुमेह एकीकडे आपण पंचामृतामध्ये जेव्हा मध हे घालतो, मध हे औषधी म्हणतात वैद्य लोक सगळे, पण ते मधू खाऊ नये असं कधी काय, ते मला त्याचं कारण कधी कळलेलं नाही. पण तरी ते मांस खाणं चांगलं नाही असं लिहिलं. आता मला त्याच्यात मनुस्मृतीमध्ये काय लिहिलं आहे ते सांगतो ह्याच्याबद्दल. मनू म्हणतो न मांस भक्षण हे दोष हो, न मद्य येण्याच्या मैथून नाही. तो म्हणतो मांस भक्षण करण्यामध्ये काही दोष नाही, न मद्य पिण्यामध्ये, न मैथून नाही. प्रवृत्ती याच्या भूताना निवृत्तीच समावलं. ही भूतांची प्रवृत्ती आहे ना. मांस खाणे, सगळ्या गोष्टी करणं, दारू पिणे एक प्रवृत्ती आहे, पण नाही केलं तर चांगलं असं तो म्हणतो शेवटी. पण महाभारतात पण म्हणजे मांस खाणं चांगलं नाही असं म्हटलेलं आहे. पण ते तुम्ही महाभारत वाचलं तर पांडव जेव्हा शिकारीला जातात, शिकारीहून आले की ते पहिलं मारून आणलेलं मांस ते ब्राह्मणांना द्यायचे. पण ब्राह्मण वेळेला खायचे. त्यांच्याबरोबर जे ब्राह्मण होते वेद पठण करणारे सगळे ते मांस खायचे. त्यांना आधी द्यायचे असं अनेक 2-3 ठिकाणी लिहिलेलं आहे महाभारतामध्ये. तरी महाभारतात हे लिहिले कसे, जसं श्रीमंतीने माणसाला माज येतो, काही लोकांना माज येतो की ते फूडमध्ये नावं ठेवायची सवय लागते. ते म्हणतात प्रायण श्रीमितान लोके भोगतुम शक्तीनं विद्यते. श्रीमंत लोकांच्यामध्ये अन्न जिरवायची कपॅसिटी नसती, कारण त्यांनी जितके शरीराची चोचळे करून त्याची वाट लावलेली असते. जिरियनचे ते काष्टाने दरिद्रांना बहिपत. तो म्हणतो गरीब लोक जे आहेत ते लाकूड खाल्ले तरी ते पचवतील. श्रीमंत माणसाला हे नाही, कारण त्यांनी स्वतःची हानी करून घेतलेली आहे. आता अन्नाचा इम्पॉर्टन्स जो तुम्हाला अन्न देतो तो वडिलांच्या सारखा म्हटलेला आहे. शरीर प्राणदाता. शरीर म्हणजे त्यांनी आपला जन्म दिला, त्यांनी प्राण वाचवले. यस्य अन्नाने भुंजते, ज्याचं तुम्ही अन्न खातो. क्रमेण येते त्रय पिता पितरो धर्मशास्त्र. धर्मशास्त्राप्रमाणे हे 3 पितर म्हणजे आपल्या आईवडिलांसारखे मानलेले आहेत. आता ऋग्वेदामध्ये म्हटलं अन्नम बहुपूर्वी, म्हणजे अन्न खूप करावं. आहे ना, आपण म्हणतो गृहिणीचा हात मोठा असतो. 4 लोक जेव्हा आले तर 6 लोकांचं जेवण असावं. आहे ना, म्हणजे कारण तुम्हाला म्हणजे फूड राहिलं तर देता येतं ना, पोटभर लोकांनी खायचं समाधान मिळतं. अन्न बहुपूर्वी, अन्नम न निंदा. अन्नाची कधी निंदा करू नये. आणि माणसाकडे कृतज्ञता ही फार महत्त्वाची आहे. फूड तुम्ही खाताना आपल्याकडे कृतज्ञता ही भावना पाहिजे. कृतज्ञता पाहिजे. मिळतं आले समोर आपली ज्या
आपलं काय म्हणजे जन्मसिद्ध हक्कासारखं नुसतं खाणं हे बरोबर नाही. आपण त्याची कृतज्ञता पाहिजे आपल्यामध्ये. आता म्हणूनच आपल्या ह्याच्यामध्ये आपण ते वजन कवळ घेता जे म्हणतो का म्हणतो का ती बेकारची प्रार्थना आहे देवाची की मला हे मिळालं याच्याबद्दल मी तुझा आभारी आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये ग्रेस म्हणतात. जेवण करायच्या आधी सगळे बसून ते ग्रेस म्हणतात. त्यांची आता प्रार्थना म्हणण्यामध्ये काय म्हणतात ते, पण ग्रेस ही म्हणजे परत ती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक हे आहे. आता थोडं सायन्सबद्दल हां, आणि एक गृहस्थाचं मात्र एक महत्त्व होतं दानामुळं. कारण शेवटी देणार कोण? भिक्षामागे लोक आले, ब्रह्मचारी आले, हे करा तर देणार कोण शेवटी? त्यामुळे गृहस्थाचं मला फार महत्त्व होतं. मनुस्मृतीमध्ये म्हटलेले आहे, यथा वाईम समाजसंती वर्तनते सर्व जंतवा. ऑक्सिजन म्हणजे हवेला धरून जसे सगळे प्राणी जगतात तसे बाकीचे सगळे जे आश्रम आहेत ते गृहस्थाश्रमावर अवलंबून आहेत. कारण मेनली ते दान करायचे आणि दानं अनेक प्रकारचे, त्याच्याबद्दल आता मी नाही जात, पण ते अन्नदान हे फार महत्त्वाचं समजलं आहे. कारण त्यामुळे कोणाचे प्राण वाचू शकतात. कुठल्याच महाभारतात कुठेतरी गोष्ट अशी आहे, राजाने खूप दानधर्म केलेला असतो पण फूड दिलेलं नसतं. मग त्याच्यात एक गोष्ट आहे, म्हणजे तो जेव्हा नरकात जातो तेव्हा तो त्याला खायला काही नसतं, तो स्वतःची बॉडी स्वतः खातो असं लिहिलं. याचा बेसिकली टू स्ट्रेस की लोकांनी म्हणजे अन्नदान करावं. आपल्याला वाटतं या देशामध्ये संपन्न देश आहे, लकी कंट्री म्हणतो आपण. इथं सुद्धा 2 वेळेला जेवण न मिळणारे अनेक लोक आहेत, अनेक मुलं आहेत त्यांना सकाळी ब्रेकफास्ट खायला घरी फूड नसतं. त्यामुळे या आपण सुद्धा इथे काही ना काहीतरी लोकांनी अन्नदान केलं पाहिजे. मी नेहमी म्हणतो कुठलाही असा धार्मिक कार्यक्रम केला त्यानिमित्ताने काही पैसे म्हणजे कोणालाही द्या तुम्ही. त्या हंगरी काय हट स्ट्रीट सेंटर आहे, काय अनेक अनेक आहेत, त्यांना कुठेतरी द्यावं असं. आता शेवटी आपलं शरीर, मी मला म्हटलं तसं आपलं शरीर हे शाकाहार करण्यासाठी झालेलं आहे. याच्याबद्दल एक अमेरिकन कार्डिओलॉजिस्ट होता, आता कधी मला माहिती नाही, विल्यम सी रॉबर्ट्स म्हणून. तो अमेरिकन कार्डिओलॉजी जर्नलचा संपादक होता. त्यांनी एक अग्रलेख लिहिला होता, माझ्याकडे अजून तो कुठेतरी असेल. त्यांनी त्या अग्रलेखाचं टायटल होतं, वी थिंक वी आर वन, वी ॲक्ट ॲज इफ वी आर वन, बट वी आर नॉट वन. What he was referring to was we think we are like meat eating people and we act like we are meat eating people, but we are really not. त्यांनी त्याला हे दिली, म्हणजे कारणं दिली की का, म्हणजे आता आपलं शरीर आपल्याला माहिती आहे, आपले दात वाघ सिंहासारखे नाही आहेत, आपली नखं तशी नाही आहेत, तर हे सगळं बरोबर ठीक आहे. आपली इंटेस्टाईन जी आहे ती लांब आहे, गाई म्हशी आणि माणसं. ह्युमन इंटेस्टाईन त्याची लेंथ शरीराच्या मानाने पुष्कळ आहे, कारण ते व्हेजिटेरियन फूड डायजेस्ट व्हायला वेळ लागतो. कुत्रे, मांजर, वाघ शिवांचे इंटेस्टाईन शॉर्ट असतात, त्या लवकर ते फूड डायजेस्ट होतं, मीठ. आणखी एक महत्त्वाचं त्यांनी सांगितलं, लोकांना माहिती नसतं, हे सगळे जे शाकाहारी प्राणी जे आहेत दे मेक व्हिटॅमिन सी. त्यामुळे त्यांना लिंबू खायला लागत नाही स्कर्वी न होण्यासाठी. आपण लिंबू हे नाही खाल्लं तर आपल्याला स्कर्वी होतं, कारण आपल्या बॉडी कॅनॉट मॅन्युफॅक्चर व्हिटॅमिन सी. तर त्याचे अनेक हे प्रकार हे दिलेले आहेत. दुसरं तर सायन्स सांगतं की देर इज अ लिंक और डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन हाऊ मेनी कॅलरीज यू कंझ्युम अँड हाऊ लॉंग यू लिव्ह. आणि हे म्हणजे तुम्ही जे लोक कमी कॅलरी खातात ते त्यांचं आयुर्मान जास्ती असतं. भारतामध्ये पण मला लहानपणी मला आठवलं, काही लोक असे होते एक वेळ जेवायचे, एक भुक्त म्हणायचे त्याला, एका ठराविक वयाच्या नंतर एकदा ते जेवायचे. आणि ते लोक बिलीव्ह मी काडीसारखे असायचे, सरपातळ अगदी, काही त्यांना कुठला आजार नसायचा, त्याने दे लिव्हड अ लॉंग टाईम. माझ्याकडे काही स्टॅटिस्टिक्स नाही, पण म्हणजे इट इज वेल नोन. सायन्स आता म्हणतं आहे जास्ती कॅलरीज इंटेक त्याची गरज नाही आपल्याला. आता आपल्या ह्युमन बॉडीसारखी एफिशियंट मशीन कधी कोणी माणसाने निर्माण केलेलं नाही. असं म्हणतात तुम्ही 1 कप केक खाल्ला हां, तो त्याची कॅलरीज बर्न करण्यासाठी 45 मिनटं टेनिस खेळायला लागतं. हां, आता हे म्हणजे केवढी एफिशियंट आहे ना. 1 कप केक म्हणजे काय, त्याला का पोटही भरत नाही मला म्हटलं तर नाही ना. त्यामुळं हे असं आपली बॉडी भयंकर एफिशियंट आहे. त्यामुळे ते कॅलरी इंटेक फार गरजेपेक्षा जास्ती करणं चांगलं नाही. आता मला फूडबद्दल मला एवढंच सांगायचं होतं. त्याच्याबद्दल दिलेलं याच्यावर तुम्हाला असं सांगायचं, महाभारतात काय